SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सोलापूरमध्ये एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. बोरामणी नाका येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील 2 मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज 27 मार्च 2026 रोजी सकाळी 8च्या सुमारास घडली. मृत झालेल्या दोघांची नावे सैफन शेख फरीद पटेल वय 40 आणि हुजूर अलाउद्दीन पटेल वय 36, दोघेही राहणार बोरामणी, तालुका दक्षिण सोलापूर. दोन्ही मित्र भटारी म्हणजे जेवण बनवण्याचे काम करत होते. एका ऑर्डरसाठी ते सोलापुरात आले असताना हा अपघात घडला. ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच दोघांना बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सैफान शेख फरीद पटेल यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 भाऊ, 5 बहिणी, 3 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे. तर हुजूर अलाउद्दीन पटेल यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 भाऊ आणि 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र आणि गावकऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली. संतप्त नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की शहरात जड वाहतूक अजून किती जणांचा बळी घेणार. स्थानिकांनी सांगितले की जड वाहन चालक मोठ्या आवाजात गाडी लावून चालवतात, त्यामुळे आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही. यामुळे वाहतूक पोलिसांकडून जड वाहनांवर काय कारवाई होणार आणि शहरात जड वाहतूक बंद करण्यात येणार का, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या अपघातामुळे सोलापूर शहरात पुन्हा एकदा जड वाहतुकीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे.